हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आलेली आहे। अनेक दिवसापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अधिकृत माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। अनेक दिवस झाले शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, तर अखेर पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता। पाहायला गेलं तर अनेक विषयाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना जे आपले देशाचे कृषी मंत्री आहेत, पाहायला गेलं तर शिवराजसिंह चौहान यांनी पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे वाटप देखील या ठिकाणी सुरू केलेले आहे। पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही पाहत घेतलं असेल 2022 पासून ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलाय त्या सर्व 3 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री जे देशाच्या आपल्या शिवराजसिंह चौहान आहे, शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलेले देखील आहे। तुम्ही पाठिंबाच्या काळामध्ये पाहिले देखील असेल, जे नमूचे 2000 रुपये ते 9 तारखेला जमा देखील झालेले आहेत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा झालेत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। 2024ला खरीप हंगाम चालू झाला होता। 2024 असेल 2025 असेल, अनेक शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग या ठिकाणी विविध पिकांची लागण केली होती। तर काही भागामध्ये सोलापूर असेल, नंतर धुळे असेल, नांदेड असेल, लातूर असेल, या भागामध्ये अतिशय पावसाने नुकसान झालं होतं। अनेक पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जे कृषी अधिकारी आहेत, कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्याचे आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः दिले आहेत। आणि आपल्या देशाचे कृषी मंत्री आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सुद्धा जे कृषी अधिकारी आहेत, कृषी अधिकाऱ्यांना जे आपल्या पावसामुळे नुकसान झाले शेतकऱ्याचं, त्या शेतकऱ्याचे पंचनामे करायला देखील सरकारने आता या ठिकाणी दत्तामामा भरणे यांनी देखील आदेश दिलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये पाहायला गेलं तर खरीप कांदा पाहायला गेलं तर कांदा पिकासाठी टोटल 14 पिकासाठी 2024चा पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महत्त्वाच्या 26 जिल्ह्यामध्ये तुम्हाला जमा होणार आहे। तुम्ही GR देखील पाहू शकता। या ठिकाणी आलेला आहे। या GR मध्ये गहू बागायती, रब्बी ज्वारी बागायती, जिरायत हरभरा, त्या ठिकाणी उन्हाळी भात, त्या ठिकाणी पाहायला गेलं तर भुईमूग, रब्बी कांदा असे 6 पिके या ठिकाणी अधिकृत करण्यात आले आहेत। त्यानुसार जिल्ह्यानुसार अधिसूचना देखील या ठिकाणी काढण्यात आले आहेत। पाहायला गेले तर काढणीच्या तारखा जिल्हास्तरीय तारीख या ठिकाणी फिक्स करण्यात आले आहेत। त्यामुळे आज पीक विमा तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येतोय तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा, तुम्हाला पीक विमा तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी किती मिळतोय, हेक्टरी किती मिळतोय या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे। आता बघा, पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील हा पीक विमा जमा करण्यात आला आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे, तुम्ही बघा आता खरीप हंगाम आहे त्या ठिकाणी 2022, 2023, 2024 मधला जो काय पीक विमा आहे या ठिकाणी 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता, इथं वाचायचं आहे आधी जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा या ठिकाणी मंजूर केला जाणार आहे, अशी माहिती ठिकाणी या सरकारने सांगितली आहे। तुम्हाला दुपारपर्यंतच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टोटल तुम्हाला 50,000 रुपये म्हणजे तुम्हाला टोटल 3 वर्षाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढे काही शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, जवळजवळ 2,71,000 शेतकऱ्याचं या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं, त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा आज दुपारपर्यंत मंजूर होणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये देखील लवकरच भात शेती भरपूर केली जाते। कमी जास्त पावसामुळे इथे भात शेतीचं देखील मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे उडीद असेल, तूर असेल या पिकासाठी देखील हा पीक विमा शेतकऱ्यासाठी मंजूर करण्यात आला आहे। त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यात येतोय, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले।
नाचणीचे देखील नुकसान झाले। या शेतकऱ्यांना आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देण्यात आलेले आहे। अधिकृत त्या ठिकाणी 2022चा पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। बघा तुमचा जिल्हा यापुढे आहे का नक्कीच बघायचं आहे सर्वांनी। आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं। आता बघा पुढची यादी देखील आली ती म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याचा देखील दुपारपर्यंत पीक विमा जमा केला जाणार आहे अशी माहिती देखील कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता इथे लक्ष देऊन बघायचं या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्यासाठी हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। आता त्यानंतर बघा या जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, तूर असेल, नंतर ऊस असेल, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा या पिकासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आता किती पीक विमा तुम्हाला मंजूर करण्यात आला आहे आज तुमच्या खात्यावरती येणार आहे हे देखील तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। हा GR अधिकृत माहिती आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा यामध्ये कोणता सांगण्यात आला आहे। आता त्या ठिकाणी तुम्हाला ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, तूर असेल, त्या ठिकाणी बागायती, जिरायती या सर्व जिल्ह्यामध्ये काही तुमचं नुकसान झालं आहे का सर्व पिकाची यादी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू देखील शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे 2024 पासून ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी 3 वर्षाचा पीक विमा भरला असेल तर त्यांचा पीक विमा आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतोय। आता तुम्ही बघू देखील शकता खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन यांच्यासाठी या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती सोलापूर जिल्ह्यासाठी आज दुपारपर्यंत मंजूर करण्यात येणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेले आहे। आता कोणता जिल्हा यामध्ये आहे ते देखील पाहू शकता। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आता तुम्ही आत्ताच बघितलं असेल। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सातारा जिल्हा। आता या सातारा जिल्ह्यामध्ये आता पाहू शकता काही ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कार्यालय कोल्हापूर म्हणजे पाहायला गेलं तर आणि सातारा विभाग हे दोन्ही जवळजवळ विभाग असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर घाटावरचा जो भाग आहे नंतर जो मान खटाव या भागामध्ये देखील लवकरच पीक विमा मंजूर करण्यात येतोय अशी माहिती देखील या सरकारकडून सांगण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 2,10,000 शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा मंजूर करण्यात येतोय अशी माहिती देखील आता सरकारकडून देण्यात आली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सांगली जिल्ह्याची लिस्ट आहे। इथे देखील पाहू शकता क्रॉप कॅलेंडर खरीप 2024-2025 2024ला तुमचं नुकसान झालं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बाजरी, खरीप, भुईमूग, सोयाबीन तसेच या ठिकाणी पुढचं पीक सांगण्यात आलं तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। मूग आहे, उडीद आहे, कापूस आहे, खरीप, मका, तूर आणि जे बागायती पिकाचं नुकसान झालंय केळे असेल, द्राक्षे असेल या बागायती पिकांचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्याच्या खात्यावरती तब्बल 50,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। आता त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे बघा सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये नाचणी असेल, नंतर भुईमूग असेल या पिकाचा देखील लवकरच पीक विमा मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे जळगाव जिल्ह्याचा देखील हा GR काढण्यात आला आहे। या GR मध्ये आता कोणकोणती पिके आहेत तुम्हाला लगेच समजणार आहे। आता कोणत्या पिकांवर किती तुम्हाला हेक्टरी पैसे मिळणार आहेत यांनी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जळगाव जिल्हा पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये आता पाहायला गेलं तर उडीद असेल, बाजरी असेल, मका असेल, तूर असेल, नंतर केळे असतील तर केळी पिकाचं देखील जळगाव जिल्ह्यामध्ये खूप सारं नुकसान झालं होतं अवकाळी पावसामुळे। इथे देखील केळी पिकासाठी तब्बल 50,000 ते 60,000 रुपये पीक विमा दुपारपर्यंत मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं आहे। त्यानंतर रब्बी हंगामचा 2024ला विचार केला तर रब्बी हंगामामध्ये ज्वारी असेल, गहू असेल, हरभरा असेल, त्या ठिकाणी कांदा असेल, उन्हाळी भुईमूग असेल याचा सुद्धा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे बघा। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। थोड्याच वेळामध्ये आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येतोय। आता किती पीक विमा जमा करण्यात येतोय हे लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे कारण रब्बी हे सर्व हंगाम 2022 पासून ते 2025 पर्यंत तब्बल 3 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतोय। आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड
बीड जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी असतील बघा, बीड जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी असतील त्यांना कोणकोणत्या नियमानुसार कोणकोणत्या पिकानुसार हा पीक विमा मिळणार आहे बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता। या ठिकाणी ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, भुईमुग असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस जास्त पेरलं जातं। तर इथे या ठिकाणी पाहू देखील शकता, त्या ठिकाणी भुईमुग, सोयाबीन, कापूस या तिन्ही पिकासाठी आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे येणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे। इथे बघा स्पष्टपणे बीड जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता सहीसुद्धा या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकाऱ्याची त्या ठिकाणी झालेली आहे, ती म्हणजे बीड जिल्ह्याची। त्या ठिकाणी तुम्ही पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे परभणी। परभणी जिल्हासुद्धा या ठिकाणी पाहू देखील शकता, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी आणि बाजरी या ठिकाणी सोयाबीन पिकासाठी या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। परभणी जिल्ह्यात सुद्धा आता किती पीक विमा मिळणार आहे तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। आता या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे धाराशिव। धाराशिव जिल्हा असेल तर या पीक विमा या ठिकाणी तुम्हाला मंजूर करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर तुमच्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। हा जार देखील तुम्हाला वाचायचा आहे। यानंतर तुमचा जिल्ह्याचं पुढचं नाव असणार आहे, आता बघा सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये भात, ज्वारी, नाचणी, मका, तूर, मूग या सर्व जिल्ह्यासाठी या ठिकाणी पीक विमा ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। आता त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे हिंगोली। हिंगोलीसाठी सुद्धा या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। आता शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा आज दुपारपर्यंत मंजूर करण्यात येतोय। आता कोणत्या पिकासाठी आला आहे बघा शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे। यासाठी तुम्ही बघू देखील शकता, तुम्ही स्पष्टपणे सांगितले की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पीक विमा दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा तुमचा आहे का, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता किती हेक्टरी तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता मी समजावून सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू देखील शकता। त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्याचं नाव आहे अकोला जिल्हा। यामध्ये जवळ पाहायला गेले तर 2022 पासून ते 2025 पर्यंत तब्बल 3 वर्षाचा पीक विमा या अकोलकरांच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज दुपारपर्यंत पीक विमा मंजूर होणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आहे। त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25च्या अधिकृत JR या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे गडचिरोली। गडचिरोली जिल्हा इथे या ठिकाणी वाचायचा आहे। गडचिरोली जिल्ह्यासाठी क्रॉप कॅलेंडर खरीप हंगाम 2024, रब्बी हंगाम 2024 म्हणजे 2024चे पैसे आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। पुढील तुम्हाला सांगण्यात आले की त्या ठिकाणी पीक विमा तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। आता बघा गोंदिया जिल्ह्यासाठी हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी वाटप करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल। तुमचा जिल्हा पुढे कोणता आहे बघा, तुम्हाला हेक्टरी पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येते। आता बघा शेतकरी मित्रांनो आता या पुढचा जिल्हा कोणता आहे सांगण्यात आला तो बघा, तो म्हणजे चंद्रपूर। बघा महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकारी चंद्रपूर या ठिकाणी कार्यालय म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे। आता तुम्हाला कोणत्या पिकानुसार किती पीक विमा मिळणार आहे आता बघा, भात, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी या पिकासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आता तुरीसाठी देखील कापसासाठी देखील या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे या ठिकाणी पाहू देखील शकता। त्यानंतरचा जिल्हा तुम्ही मंजूर करण्यात आला तो म्हणजे नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। तुम्हाला या तुमच्या पिकानुसार या ठिकाणी पीक विमा आज दुपारपर्यंत 2 मिनिटाच्या आतमध्ये जमा होणार आहे। या ठिकाणी कृषी विभागासाठी तुम्ही बघू देखील शकता, नागपूर विभागासाठी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। तर या जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आज जमा करण्यात आला आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं ज्वारी पिकाचं नुकसान झाले, तूर पिकाचं नुकसान झाले, मूग पिकाचं नुकसान झाले, उडीद पिकाचं नुकसान झाले, भुईमुग, सोयाबीन, कापूस, तर यांच्यासाठी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढचा जिल्हा लगेच आता भंडारा जिल्हा। भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कृषी विभाग अधिकारी भंडारा जिल्ह्यामध्ये हा देखील JR पाहू शकता 2024ला या ठिकाणी ज्यांचं नुकसान झाले हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। बघा भात, सोयाबीन या दोन्ही पिकाचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांना आज पीक विमा या ठिकाणी दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे।
या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो मध्ये पाहायला गेलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पीक विमा मंजूर केलेला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा तुम्हाला या ठिकाणी किती रुपये जमा करण्यात येतोय, या ठिकाणी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून किती पीक विमा जमा करण्यात येतोय लगेच या ठिकाणी मी तुम्हाला समजावून शकणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमचं सोयाबीन असेल, तुमचा कापूस असेल, पाहायला गेलं तर सोयाबीन पिकासाठी आता तब्बल 3 वर्षाचा 55,000 रुपये तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे। त्यानंतर तुमचं केळी पीक असेल तर केळी पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 70 ते 75,000 रुपये पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तर म्हणजे तुम्हाला पाहायला गेलं तर कापूस असेल, कापसाला देखील हेक्टरी 60,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे। तर आता तुम्हाला पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याची ऑर्डर देखील आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला एक बेल आयकॉनची घंटा देखील दाबायला विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।